आपण सगळे गोंधळला गेला असाल त्या ठिकाणी प्रसादाची शिस्त आहे, तीच आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. आपण कुठल्या गोंधळाच्या सभेच्या कार्यक्रमाला आलेलो नाही असं सगळ्यांना ज्ञान असावं. मी विनम्रपणे आवाहन करतो की अन्न पाहिलं येते, ताटल्या कशाही ठेवल्या जात आहेत, वाट्या कशाही ठेवल्या जात आहेत. गोंधळ करू नका. 1-2 दिवस 4 दिवस तुम्ही जे काही कचरा 7 दिवस येत आहे, थोडा उशीर होईल मान्य आहे, पण इतकं सगळं तुम्ही 3 तास 4 तास ऐकताय आणि शेवटच्या 1 अर्ध्या तासासाठी इतकं करताय आणि गोंधळ करताय की आता इथून पुढे कुठं तुम्हाला फार लांब जायचं आहे. तर मी परत एकदा विनम्रपणे सगळ्यांना आवाहन करतो, शांततेत प्रसाद घ्या. तुम्ही गोंधळला गेला नसाल तर जाऊन या. टाचरीवर पडली तरी तिथं आवाज येतो, इतकी प्रसादाच्या रांगेत सुद्धा शांतता असते आणि आपल्यामधले सगळेजण तिथे आलेले असतात. असं कुठलाही वर्ग किंवा कोणी असं विशिष्ट नाही. तर ती शिस्त किमान भोजन करताना आपल्यामध्ये असावी असं मला वाटतंय. ही सूचना आली म्हणून मी तुमच्या समोर मांडली. तर हे आव्हान तुम्ही लक्षात घ्यावं आणि ती शिस्त पाळावी अशी मी तुम्हाला परत एकदा नम्रतेची विनंती करतो. आणि नेहमीप्रमाणे वारकरी संप्रदायातले लहान मुलं आहेत त्यांना प्रथम प्रसाद जाऊ दे, त्यानंतर बाकीचे प्रसाद घ्या. आज जे नवीन आले असतील त्यांना परत विनंती आहे, ज्यांना कोणाला या यज्ञ सोहळ्यात आपलं यथाशक्ती दान धर्म करायचं असेल तर प्रशांत गरगटे आणि मनोहर फडके यांना तुम्ही संपर्क साधू शकता. धन्यवाद.